मित्रांनो, मी योगेश. माझी 12वीची परीक्षा आत्ताच संपली आणि मी एका छोट्या शहरात राहतो. सकाळी 6ची झुंजूवेळ, पूर्वेला उगाचच शिंपल्यासारखा थोडासा लालसर प्रकाश पसरलेला, पण बाकी सगळा अंधारच. आमच्या 2 सुमो गाड्या गचागच भरून, सामान आणि भरपूर माणसे कुचकून तयार होत्या. थंडीत बेडी ओढत उभ्या असल्यासारख्या, डिझेलच्या धुराच्या रेषा ओढत गुरगुरत उभ्या. सगळ्यांनी पोराबाळांना कामाला लावून वाण, खण, नारळाचे, पालखीचे, पूजेचे असे अर्धे अधिक सामान गाडीवर चढवले. खरे पण खायचे प्यायचे सामान आणि फुलांचे हार, कपड्यांचे गट्टे तसेच मग काय, कोंबलेल्या लोकांच्या मध्ये सामान आणि बसलो. सगळे दाटून एवढ्या गर्दीत बसूनही सगळ्यांचा उत्साह निराळाच होता. म्हाताया असू देत, पोराबाळ असू देत की पुरुष असू देत, सगळ्यांना जत्रेला जायचे म्हणून नुसताच उत्साह संचारलेला. माझ्या शहरातून प्रत्येक वर्षी हिवाळ्यात आम्ही सगळे मुरली बापूच्या जत्रेला जातो. मजेमजेची जत्रा, ती भविष्य सांगणारा, दिवे लागणारा रोबो, तरेतरेची मिठाई आणि खेळण्याची दुकाने, मोठाले गोलचक्री, पाळणे आणि तंबूंधले फिरते चित्रपटघर, सगळी धमाल गर्दी. त्यामुळे कोणीच ती जत्रा सोडत नसे. ही जत्रा 2022 सालची म्हणजे जरा मोठीच. मुरली बापूच्या जत्रेला 40 वर्ष झालेली. आम्ही सगळे, मी, माझे पालक, आईचीकडचे आजी आजोबा, थोरला मामा आणि मामी, त्यांच्या ओळखीतले शेजारपाजारचे अजून 2 कुटुंब. मी बसलेल्या सुमोमध्येच लहान मोठे पकडून 12 लोक होते. मी मधली सीटवरची खिडकीची जागा पकडून बसलेलो. थंडवारा चेहऱ्याला टोचत होता, डोळ्यांच्या कडांवर पाणी आणत होता. हरताळ फुलाचा देव, पूजेची आणि फुलांच्या हाराची काही गाठोडी मधल्या सीटवर असल्याने आम्ही 3 लोक कसेबसे बसलो होतो. आम्हाला माहीत होते की मामा मामी आज सकाळीच येणार आहेत, पण निघायची वेळ झाली तरी ते दिसत नव्हते. मामाचे मला काही नव्हते. मी वाट बघत होतो ती माझ्या मामीची. मामा मामीचे लग्न होऊन आता 7-8 वर्ष झाली असावीत. ही लग्नंच मोठी विचित्र झाली होती. मामा लहानशापासून अतिशय आळशी आणि मेंदळा होता. शाळेत कधी मन लागलं नाही, फारसा शिकला पण नाही आणि शरीराने कमकुवत आणि ठेंगणा. लहानपणी खेळायला बाहेर गेला तर इतर मुले त्याला टीमेत घेईनाशा होत्या. त्यामुळे त्याला त्याच्या लग्नाच्या वेळी कोणी पोरगी देईना. आजी आजोबांनी बऱ्याच ठिकाणा 4 पैसे पाण्यात टाकले, पण नाक मुरडूनच परत आले. आमची मुलगी याच्यासारख्या आळशाला देणार नाही असे सगळेच म्हणत. मामीच्या वेळी मात्र मामाची तर लॉटरीच लागली. मामी गोरीपान होती, दिसायला भरीभर आणि भरून पीए शिकलेली. तिला BA झाले होते आणि ती छान गाणी गात असे. पण तिच्यात एक दोष होता, उंची कमी. त्यावर घरात गरिबी आणि 2 बिनलग्नाच्या बहिणी पाठीवर. लग्नासाठी तिचे वय झपाट्याने निघून चालले होते. त्यातच माझ्या आजी आजोबांनी मामाच्या शिक्षणाची आणि नोकरीची लपवलेली परिस्थिती. त्यांनी सांगितले की मामा पुढे शिकतोय आणि लवकरच चांगली नोकरी लागेल. खरे तर मामा घरातच बसून वेळ घालवायचा, कधी कॉम्पिटिशनची बतावणी करायचा. यामुळे मामी आणि तिचे आईवडील फसले आणि ती सून म्हणून आमच्या घरात आली. लग्नानंतरचे काही महिने तर कसेबसे गेले. मग मामीच्या डोळ्यांसमोरून पडदा उठला. तिला कळून चुकले की तिचे काय अश्रू झाले आहे. मामा तर खरोखरच काही करायला लायक नव्हता. पण मामीने हातातली सगळी पत्ते खेळून सोडली. तिने स्वतःची एक छोटीशी शिवणकामाची क्लास सुरू केली. मुलांना ट्युशन शिकवले आणि घरची परिस्थिती सावरली. ती आली तेव्हा मामा जसाच्या तसा होता, पण तिने त्यालाही काही प्रमाणात सांभाळले. पण मामाच्या मनात मात्र एक विचित्र अपराधीपणा रुजला. त्याला वाटे की त्याने तिचे आयुष्य बर्बाद केले. हे भान त्याला अधिक आत्मकेंद्री बनवायचे. म्हणतात ना, लंगूर के हात व्यंगून, तसेच काही माझ्या मामासोबत घडले होते. त्याला एक अमूल्य देणगी मिळाली, पण तिचे मोल समजण्याची बुद्धी किंवा योग्यता त्याच्याकडे नव्हती.
आजही तो तिला पूर्णपणे समजू शकत नव्हता. पण मामीने कधी तक्रार केली नाही. ती हस्तमुख राहिली, सगळ्यांची काळजी घेतली. मला तर ती खरी आईसारखी वाटे. इतक्यात रस्त्याच्या वळणावरून एक ठेंगणी, गोया चेहऱ्याची, साडी नेसलेली व्यक्ती दिसली. ती मामीच होती. तिच्या हातात एक पिशवी होती आणि ती झपाट्याने चालत आमच्या घरकुठे येत होती. मामा तिच्या मागोमाग हळूहळू चालत होता, त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे निर्विकार. मामी जवळ आली तेव्हा मी पाहिले. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू होते आणि डोळ्यात एक विशिष्ट ठाम, निर्धाराची चमक होती. तिने हस्त म्हटले, माझ्या लाडक्याची वाट बघत बसलास का? चलात, तुला आणले आहे एक छान गोष्ट. मामा मात्र माझ्याकडे पाहिले नाही. तो आत शिरला आणि आईकडे वळून फक्त एवढेच म्हणाला, गाडी खराब झाली होती, थोडं उशीर झाला. पण मामीच्या येण्याने घरी जणू प्रकाशच पसरला. तिने मला एक चॉकलेट काढून दिली आणि माझे केस सहजासहजी विंचरत म्हणाली, आज खूप महत्वाची गोष्ट झालीये. मी एका शाळेत शिक्षिका म्हणून निवडले गेले आहे. मामीच्या चेहऱ्यावरील ते कृतार्थतेचे, स्वावलंबनाचे भान पाहून मला क्षणभर वाटले की हीच खरी जिंकणारी. लग्नाने मिळालेल्या नशिबाने नव्हे तर स्वतःच्या मेहनतीने तिने आपले जग उभारले होते. आणि मामा, तो तिच्या यशाच्या सावलीत आपले अपयश आणि अपुरेपणा लपवत उभा होता. माझ्या मते तर मामी कमाल होती. थोडक्यात सगळे तापधूप करावे असे उभा. अर्थात मामीने स्वतःहून कधी काही सहज दाखवले नाही. नेहमीच घट्ट पदर बांधलेला असायचा. एका संस्कारी स्त्रीचे संपूर्ण लक्षण मामीमध्ये होते. जेवण वाढताना, वाकून झाडू मारताना ती अधिकच काळजीने पदर असा ओढून घ्यायची की काय सांगू. असे जवळजवळ 7 वर्ष झाली. मामीला आता 6-7 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या आणि मामीच्या वयात 10-1 वर्षाचा फार तर फरक असेल. आता मी 20च्या असेन तर ती 30शी गाठत होती. त्यामुळे आमचे खेळीमेळीचे संबंध होते. मामा मरियल असला तरी मामी तारुण्यात मुसमुसलेली, उत्साही आणि हसरी होती, अगदीच हवीशी. मी माझ्या बाबांसारखा उंचपुरा होतो, त्यामुळे ती माझ्याकडे कौतुकाने बघायची. मला तर फारच आवडते तुझी उंची, माणसाला कशी शोधते अशी उंची, वगैरे वगैरे. तिच्या डोळ्यात कौतुक आहे का आकर्षण कळायला काही मार्ग नव्हता. कळायला लागल्यापासून माझ्याही अपेक्षा येत होत्या. मामीला त्याची काही कल्पना असेल असे मला कधी वाटले नाही, अपेक्षाही नव्हती. मामाच्या शिक्षणाचे आणि त्याबरोबर नोकरीचे 3-13 झाल्याने तिनेच विचारीने मग पूर्ण संसाराची जबाबदारी उचलली. ती एका माध्यमिक शाळेत शिकवायची आणि इयत्ता 8-9-10वीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी पण घ्यायची. या सगळ्यांमुळे मामाबद्दलचा कळवळा मात्र कधीच गेला नाही. जशी ती बाहेरच्या जगात वावरू लागली तसा तिचा स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि मामाबद्दलचा राग दोन्ही वाढला. एक दिवस तर ती आईला म्हणाली, पण तुमच्या भावाने मला एक मुलगा दिला, हे माझे नशीबच म्हणायचे, नाहीतर त्यांच्याकडून काही होत नाही. नांदत होती पण मामाबद्दल कायम वाईट बोलून, घालून पाडून बोलायची. आणि त्यात तिचा दोषही नव्हता. मला तर खात्री होती की ती त्याला अंगाला हात पण लावू देत नसणार. मामा उगाच तिच्या जीवावर निर्लज्जपणे जगत होता आणि त्याची त्याला व्यवस्थित जाणीव होती. पण त्यामुळे घरात मामी सगळे निर्णय घ्यायची. मामाला पसंत नसले तरी सलवार कमीज घालून शिकवायला जायची. संसारातलं करता तीच होती. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने वागण्यात एक आत्मविश्वास, एक उघडपणा आला होता. घाबरायची नाही ती. कुठे कडमडायला गेलेत कुणास ठाऊक. वाट पाहून कावलेल्या आजीच्या आवाजाने मी भानावर आलो. कडमडण्यावरून मला माझ्या मागच्या काही दिवसात घडलेल्या प्रकाराची आठवण झाली. माझ्या गार चेहऱ्यावर उगाचच हसून उमटले. चला तर, तुम्हाला मी घेऊन जातो आपल्या ख्या कथेकडे. मी दिवाळीच्या सुट्टीत 6 महिन्यांनी घरी आलो होतो. खूप दिवसांनी सकाळी मामीला भेटायला गेलो.
तर समोरच्या वरांड्यात मामी एका डगमगत्या उंच स्टूलवर चढून एक खिळा ठोकण्याच्या प्रयत्नात होती. पारवर हात ताणून, पण तिचा हात जेमतेम पुरत होता आणि दोन्ही हात वर गेल्याने साडीचा पदर मानेशी गोळा होत होता. पूर्ण पोट उघडे पडले होते. पूर्वीच्या प्रेग्नन्सीमुळे आलेल्या स्ट्रेच मार्कच्या हलक्याशा फिकट उभ्या रेषा दिसत होत्या. तिचे ते रूप बघून मलाच माझ्यात हालचाल जाणवली. मी बहुधा इतका त्या दृश्यात मग्न झालो होतो की मामी मामाला देत असलेल्या शिव्या पण दूरवरून ऐकू येत नव्हत्या. मी गप्प मागे उभा होतो. तेवढ्यात मामी मोठ्या आवाजात म्हणाली, "एक काम होत नाही तुमच्याकडून आणि माझा हातही पोहोचत नाही. मेला या ना हो. कुठे आहात?" मी घराकडे बघितलं. कोपऱ्यातून आरामात पेपर वाचत बसलेला मामा दिसत होता. मी म्हटलं, "मामी, मामी, दे मला, मी करतो." अचानक आवाजाने थोडी दचकून मागे माझ्याकडे वळून बघत मामी म्हटली, "अरे, तू केव्हा आलास?" हे बोलतानाही खिळा धरलेला तिच्या हात वरच असल्याने माझी नजर अजूनही तिथेच अडकली होती. क्षणदोन क्षणाचा उशीर झाला. माझे लक्ष आहे हे मामीने हेरून गडबडीने पदर सरळ केला. एकच तो मला आणि तिला नजरे एक करणारा क्षण. तिला बहुधा कळले असणार मी कुठे पाहतोय ते. मी गोंधळलो. तशी मामी हस्त म्हणाली, "चांगलाच उंच पूर्ण झाला आहेस की 6 महिन्यात. तुझ्या मामाला फक्त बसून खायला हो. बघ ना मी केव्हाची इथं काम करते आणि ते बसलेत आलिशान महाराजावाणी." बाई, कसा माझ्या नशिबी आला हा धोंडा. मामाला बोलून झाल्यावर मामींनी माझ्याकडे मान फिरवली. "भगत काय उभा आहेस? मदत तरी कर की. पटकन जरा त्या स्टूलवर चढून एवढा खिळा ठोकून दे. तुझ्या मामाकडून तर काही होणे शक्य नाही." माझी प्रशंसा करून आताच उधळलेल्या गुणांमुळे थोडा मनात येऊन मी पटकन स्टूलवर हातोडी घेत चढलो. खरा तर तो स्टूल जरा जास्तच डगमगला. मी तोल सावरला आणि मामीनेही पटकन पुढे होत स्टूल दोन्ही हातात पकडून स्थिर केला. आता त्या गडबडीत तिच्या पदरदर आला हातावर. मी तिच्याकडून खिळा घ्यायला खाली वळलो खरा, पण मला बरंच काही दिसलं. मामी मान उंचवून माझ्याकडे बघते. मला नजर हटेना. तिला व्यवस्थित कळले की मला काय दिसतंय ते. झटकन मामीने उजवा हात सोडून पदर सावरायचा प्रयत्न केला, तर स्टूल लगमगला. घाईने स्टूल पकडला तर पदर परत धरला. परत तो क्षणदोन क्षणाची नजरांजर. शेवटी हसून मी म्हणालो, "अगं, खिळा देना." दोघांनी ख्या परिस्थितीची आणि हातातल्या कामाची जाणीव झाली. तसे आता सरळ होत थोडेसे स्मित हास्य करत कसेबसे तिने तिच्या हातातला खिळा मला दिला आणि "स्टूल सोडू नकोस, मी पडीन," असं म्हणत मी खिळा ठोकू लागलो. खिळा ठोकून परत दुसऱ्या खिळ्यासाठी, परत तेच. आपल्याकडे जमेल तितके हा बघतोय या परिस्थितीची तिला कल्पना होती. मी मामाला मदत केली. या सुट्टीत मामी भरपूर जवळ येत होती. प्रेमाने बोलत होती. येता जाता हस्त बोलत होती. इतरही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. या खिळ्याच्या किस्स्यानंतर एका दिवशी मला तिने संध्याकाळी मुलांचे 6 माहीचे पेपर तपासायला मदत करायला बोलावलं. रात्री उशिरापर्यंत आम्ही हाहाही करत पेपर तपासत होतो. जमिनीवर गालिच्यावर बसून मध्ये पेपरच्या गट्टा ठेवून आम्ही तपासत बसलेलो. 3-4 वेळा मामीने वाकून समोरचे पेपर ओढले, पण मग मामा बाहेरूनच भटकून आला. मामा येताच घरचं वातावरण बदलून जायचं. मामी एकतर मामावर रागवत, एकतर आपलं काम करत एकदम शांत बसावं. एकंदरीत माझे तिच्याबद्दल असलेल्या ओढीला, प्रेमाला तिची मूक मंजुरी दिसत होती. "आलो बाबा." एकदाचे गाडीतल्या लोकांच्या गलबल्याने मी परत भानावर आलो. माझ्या जुन्या आठवणी या लोकांनी मोडून काढल्या. किती छान जुन्या आठवणी. मी धुलकी घेत होतो. पूर्वेकडे आता चांगलेच उजळलेले होते आणि समोरून मामा मामी आणि त्या दोघांच्या मध्ये बसून त्यांचे पोरं असे सगळे बाईकवर आले. आज मामी पिवळ्या रंगाची छान साडी घालून आली होती. अंगावर चेपून बसलेली साडी आणि लाल काठाचे ब्लाऊज. कशी एवढी सुंदर वाटत ती. मला काळाच्या
तिच्या उंच केलेल्या हातांची, मी बघितलेल्या भूतकाळाची आठवण झाली. गाडी लावून, हातातली थैली आणि पोरग सांभाळत दोघे आमच्या जवळ आले. समोरची गाडी गच्च भरून कधीच पुढे निघाली होती, त्यामुळे त्यांना कसेबसे ह्याच आमच्या सुमो गाडीत बसणे भाग होतं. आता आली का पंचायत. मग सुकडा असल्याने मामा समोरच्या सीटवर, गिअरच्या 2 बाजूला पाय टाकून बसतात ना, तेथे बसला. त्याने त्याची बॅगथैली माझ्या बाजूला बॅगवर फेकली आणि येवाना गाढ झोपलेल्या पोराला कडेवर ठेवून बसला. पण मामी कुठे मावेना. गाडीत गर्दी होतीच, तेवढी सगळे विचारात होते आणि कोण सरकेल, ती कुठे बसेल हा विचार. शेवटी मामी हसत म्हणाली, असू द्या असू द्या, मी आता माझ्या भाच्याबरोबर बसणार. तू देईल बरोबर जागा. नाहीतर त्याच्या पायावर पण बसायला मामी काही जळजळ नाही हो की. नाही रे, ती मिश्किलपणे हसत होती. गाडी इतकी जामपॅक मागे पुढे भरली होती की असा निर्णय अनिवार्यच होता. झटझटकन दरवाजा उघडून ती आत तर आली. मी सरकून जमेल तितका बाजूला झालो आणि ती मला पुढे करत आत ढकलून बसली. जसं रिक्षात 3 लोकांऐवजी 4 लोक बसतात ना, सेम तसंच. तिच्या या अचानक आगमनाने मला मनाला गुदगुल्या झाल्या, पण प्रत्यक्षात ती छोट्याशा जागेत मावेना आणि दरवाजा बंद होईना. ती मामी होती. तिच्या चेहऱ्यावरची घाई आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. आमच्या कुस्तीमुळे माझ्या डावीकडची एकावर एक रचलेली थैली आणि बॅग पलीकडे बसलेल्या एका बारक्या पोरावर पडली. आई, ओरडून ते पोरग रडायला लागलं. त्याची आई त्याला सावरायचा प्रयत्न करत होती, पण तिच्याही हालाहाल सुरू झाले होते. सगळेजण अगोदरच उशीर झाल्याने वाट बघत होते की कधी गाडीचा दरवाजा बंद होईल आणि गाडी निघेल. प्रत्येकाच्या कपाळावरच्या रेषा हातातल्या घड्याळावरचे नजरेतून स्पष्ट होत होते. शेवटी मागे बसलेली एक आजी रागात म्हटली, बस की आता त्याच्या पायावर. आण लाव दरवाजा. उगाच उशीर झालाय आधी. तिच्या आवाजातला राग आणि आर्तता ऐकून मामीचा चेहरा लाल झाला. परिस्थिती समजून तिने माझ्या पायावर बसण्याचा निर्णय घेतला, कारण त्याशिवाय गाडीचे गेट बंद होणार नाही एवढी गर्दी होती. मामी जेव्हा माझ्या पायावर बसली तेव्हा तिचे वजन आणि उबदारपणा जाणवू लागले. आमच्या डोक्या खांद्यावर डावीकडून फुलांची पड्यांची मऊ थैली होती आणि गाडी निघाली. गाडीच्या हलण्याच्या झटक्याने सगळे एकमेकांवर कोसळत होते. मामीचे केस माझ्या गालाला चोखू लागले. तिच्या साडीचा सुगंध आणि शरीराची उष्णता जाणवत होती. लोकलच्या ह्या भीडभाड भरलेल्या प्रवासात एक विचित्र अंतरंगाचा क्षण निर्माण झाला होता. मामी माझ्या कानात म्हणाली, थोडं गोंधळ झाला ना. तिच्या आवाजात लाज आणि हलकासा हास्य होता. मी मात्र काही बोलू शकलो नाही. तिथल्या तिथेच जणू गोंधळून गेलो होतो. लोकलच्या ह्या भीडभाड भरलेल्या प्रवासात एक विचित्र अंतरंगाचा क्षण निर्माण झाला होता. गाडीच्या खिडकीतून येणारा हवेचा झोत, लोकांच्या बोलण्याचा गोंगाट, दूरवरच्या स्टेशनवरच्या विक्रेत्यांच्या हाका, सगळं कसं विरून गेलं होतं. फक्त मामीच्या श्वासोच्छवासाची जाणीव होती. गाडी जेव्हा वेगाने धावू लागली तेव्हा तिचे शरीर माझ्याकडे झुकले. तिने संतुलन राखायचा प्रयत्न केला, पण ते शक्य नव्हते. तिचा हात माझ्या खांद्यावर आधारासाठी येऊन पडला. तो स्पर्श विजेसारखा तीव्र होता. मी माझी नजर खिडकीबाहेरच्या झुळझुळणाऱ्या शहराकडे लावली, पण मन होते तिथेच, त्या छोट्याशा जागेत, जिथे 2 शरीरांमध्ये अंतर नव्हतं, फक्त एक विचित्र आणि गोंधळून टाकणारी जवळीक होती. आणि असं करता करता लोकलचा हा नेहमीचा, गर्दीने भरलेला, त्रासदायक प्रवास आज मात्र एका विलक्षण आठवणीत रूपांतरित झाला होता. सकाळच्या सूर्याच्या त्या उपड्या तिरक्या किरणांमध्ये तिचे ते काजळ घातलेले मोठे मोठे डोळे, डोळ्यांच्या गर्द पापण्या. मी डोळ्यांनी बघत होतो. गाडीच्या खिडकीतून येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडून तो कसा तरी कोमल आणि झगझगीत दिसत होता. माझ्या पोटात खड्डाच पडला. प्रेमात पडावं असते. मी तिला मागून बघतच बसलो, जणू काही तो क्षण थांबवून त्यातच विरून जायचे होते.
मामीने आज केसवर अंबाड्यात बांधलेले होते, त्यामुळे तिची मान, त्यावरची उन्हात चमकणारी सोनेरी किरण अशी मला जवळून दिसत होती. तिच्या मानेच्या मागच्या बारीक रोमांची ओळख होत होती, जी सूर्यप्रकाशात सोनेरी झिलमिल करत होती. तिच्या कानातील छोटेसे बोर त्याच प्रकाशात हळूवारपणे चमकत होते, आणि त्या डावीकडच्या बगथैल्यांमुळे आम्ही दोघे एका कोपऱ्यात एकटेच बसलो होतो. जगातील इतर सगळं काही धूसर झालं होतं. फक्त ती आणि मी, ही दोन चैतन्यम एकमेकांच्या सान्निध्यात बसलेली. गाडीचा झोका आला की तिचा खांदा माझ्या खांद्याला टेकून जात होता. प्रत्येक वेळी तो स्पर्श विजेसारखा तीव्र होता, पण तो लपवण्यासाठी मी माझे डोळे बाहेरच्या धावपळीच्या जगाकडे लावत होतो. माझ्या मनातला विचार आता तुम्ही समजला असणार. ती जेव्हा जेव्हा हलते, तिच्या साडीचा पट्टा माझ्या हाताला लागत होता. तिच्या केसांचा सुगंध, त्या नारळाच्या तेलाचा सुगंध माझ्या नाकात समत होता. मी तिला बघायचं, पण ती जेव्हा जेव्हा माझ्याकडे वळत होती, तेव्हा मी दचकून दुसरीकडे बघत होतो. ही एक विचित्र लपाछपी चालली होती. माझ्याच भावना आणि मी. पण छे अशा मनातल्या गोष्टी मनातच ठेवाव्या. कारण ती मामी होती, माझ्यापेक्षा वयाने थोडीशी मोठी, पण आजच्या या प्रवासात ती फक्त एक स्त्री होती. एक अशी स्त्री जिच्याशी बोलायचं, हसायचं, जीवनाच्या एखाद्या सुंदर क्षणाचा आस्वाद घ्यायचा होता. पण हे सगळं अशक्य होतं, कारण हे सगळं फक्त माझ्याच मनात घडत होतं. ती तर बेगाणीपणे खिडकीबाहेरचे दृश्य बघत बसली होती. तिच्या लक्षात सुद्धा नाही की तिच्याजवळ बसलेला तरुण किती तिच्याकडे बघत आहे, किती तिच्या स्पर्शाची, उष्मेची, सान्निध्याची तहान लागलेली आहे. गाडीने वेग घेतला. झाडे झुडूप मागे पडू लागली. शहर सोडताच रस्त्यातले खड्डे का खड्ड्यातले रस्ते, कधी चुकवत तर कधी गाडीतून गाडी निघाली. गाडीबरोबर आतले लोक पण आदळत होते. मामी बिचारी सारखी वरखाली होत होती. एक दोनदा तर तिचे गुडघेत समोरच्या सीटला लागले. मित्रांनो, गाडीमध्ये किती गर्दी असेल याचा तुम्हीच अंदाज लावा. आई ग, किती खड्डे, असं म्हणत ती थोडी उठली आणि आपटापटी टाळत मागे येऊन बसली. ती नेमकी खूपच मागे सरकून बसली, आणि पापणी लावायच्या वेगाने हे झाल्याने मला काहीच करता आले नाही. बापरे, काय असे म्हणत तिनं थोडेसे उठून मागे बघितले. तिला वाटलं मी काही लाकूड वगैरे घेऊन बसलो. अर्धा एक सेकंदच तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या लगोलग लक्षात आलं की लाकूड नाही, आणि ती गप्प झाली. पुढे काही बोललीच नाही. उठली तशी अलगद जमेल तितकी समोर सरकत बसली. काय झालं, मामाने वळून विचारलं. मी घाबरलो. काही नाही, रस्ता आहे का, खड्डे, नुसते गुडघा घासला माझा तिथे लागलं. मला मामी म्हणाली, परिस्थिती आवरून घेत. पण माझ्याकडे मोठमोठ्या डोळ्यांनी अर्धवट रागाने बघत, मी काय करू असा खांदे उडवत. मी मामीच्या रागीट डोळ्यांना इशाऱ्यातच बोललो, पण मामीमुळे वाचलो थोडक्यात, असा मनात विचार आला. पण मला आता स्वतःची थोडी लाज वाटू लागली. कमीत कमी तिच्या डोळ्यातून तर तसेच भासले मला, आणि तिचा आवडता भाचा होतो मी. गाडी वेगाने धावत होती. झपाझप झाडे मागे जात होती. ड्रायव्हर एखाद्या गर्दीत वैतागल्यासारखा वेगाने गाडी झोकून देत होता. थंड वारा तोंडावर घेत मी बसलो होतो, पण मनातल्या गोंधळलेल्या भावना मात्र कोणत्याच वाऱ्याने शांत होणाऱ्या नव्हत्या. मिनिट 2 मिनिट 5 मिनिट काहीच झाले नाही. गाडीच्या आत एक विचित्र शांतता पसरली होती. मामी आता सरळ समोर बघत होती, आणि मी खिडकीबाहेर. दोघेही एकमेकांकडे न बघता, पण प्रत्येकजण एकमेकाच्या सान्निध्याची जाणीव ठेवत. माझ्या मनात काय दिवास्वप्ने बघत होतो. काय होईल जर मी तिचा हात माझ्या हातात घेतला तर? जर मी तिला सांगितले की हा प्रवास किती विचित्र आणि सुंदर झालाय तर? पण हे सगळे केवळ कल्पनारम्यच राहिले. इतक्यात गाडीने एक मोठा खड्डा ओलांडला. अचानक झालेल्या जोरदार धक्क्याने सगळेच हादरले. आणि मग घडले ते. मामीने धक्क्याचे निमित्त करून
मुद्दामच पुन्हा माझ्यावर झुकण्याचे नाटक केले. पण यावेळी ती थोडी अधिक सरकून माझ्या जवळच आली. तिचे शरीर माझ्याशी अजून अधिक जवळून स्पर्श करत होतं. ती बघत मात्र समोरच होती, पण तिच्या हालचालीत एक प्रकारचा मुद्दामपणा जाणवत होता. माझे मन एकदम गोंधळून गेले. अरे, तिला माहीत आहे ना तरी, पण मस्करी करताय का? तिला आवडला तो स्पर्श. मस्करी कशाला करेल अशी मगाशी अचानकच झाल्याने दचकली असणार, असे विरोधाभासी विचार मनात येऊ लागले. पण मी माझी खिडकीबाहेरची नजर काही हलवली नाही. जणू काहीच घडलेले नाही असे नाटक करत होतो. तिथून पुढचा प्रवास आणखीच गुंतागुंतीचा झाला. आमच्या शरीरांमधील स्पर्श आता केवळ योगायोग न राहता एक प्रकारचा गूढ संवाद बनला होता. प्रत्येक वळणावर, प्रत्येक खड्ड्यावर ती थोडीशी जवळ येत होती आणि मी माझी जागा सोडत होतो. ही एक अशी स्पर्शभाषा होती ज्याचा अर्थ फक्त आम्हाला दोघांनाच कळत होता. गाडीचा गजर, बाहेरचा वारा, लोकांचे कलकलाट, सगळे काही दूर होतं. फक्त तिच्या श्वासोच्छवासाचा आवाज, तिच्या साडीचा सळसळाट आणि त्या स्पर्शातून येणारी विजेसारखी संदेशावहित्या जाणवत होत्या. मुरली बापू की जय. या जत्रात गेले की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जय देवा मुरली बापू जय. ज्याला जे हवे ते मागून घ्या. मागच्या सीटवरून म्हातारी अचानक जोरात बोलायला लागली आणि लरू पण मोठ्या आवाजात तिने टाळ्या पिटत भजन सुरू केले. मला तर पूर्ण भरोसा झाला की आपल्या तर जाता जाताच इच्छा पूर्ण होणार. माझ्या पण भूतकाळातले स्वप्न साकार झाल्यासारखं मला वाटलं. रोज अशी लॉटरी लागत नसते. जय देवा मुरली बापू जय. माझ्या मनातून शब्द निघाले. मी आता आजूबाजूला पाहिले. माझ्या बाजूला गाठोड्याच्या थैलीच्या बॅगच्या पहाड पार गाडीच्या छतापर्यंत गेला होता. एखाद्या भिंतीसारखा उभा होता. माझ्या सीटवर बसलेल्या बाकी लोकांना पार डोके पुढे घेऊन पहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही दोघे कोणाला दिसणारच नव्हतो. शेजारचं दबलेलं पोरगं मधल्या त्याच गाठोड्यावर डोकं ठेवून गाढ झोपलेलं. सकाळी उठल्याने त्याची झोप झाली नसणार. मामा समोरच्या सीटवर खुश होता. हातात गायच्या आपच पॉकेट घेऊन निवांत बसला होता आणि मागच्या सीटवर एक पोरगं मलाच पाठ करून कुठल्या बॅगवर बसलेलं. एवढे कोंबलेले लोक होते मागे, पण त्यांची पाठ माझ्या डोक्याला लागत होती. तो मागे वळून बघायची काही सोय नव्हती आणि त्यामुळे मागून कोणाला खूप काही माझ्या सीटवरचे दिसायची सोय नव्हती. ही परिस्थिती पाहून माझे हृदय धडधडू लागले. तो थोडक्यात म्हणजे मुरली बापूच्या कृपेने मला संधी चालून आली होती. आम्ही दोघे या गर्दीत एका खासगी अदृश्य खोलीत बसलो होतो. सगळ्या जगापासून वेगळे. मी ती कुठल्याही परिस्थितीत सोडणार नव्हतो. माझे डोळे मामीकडे वळले. ती खिडकीबाहेर बघत होती, पण तिच्या चेहऱ्यावरची विश्रांत अभिव्यक्ती सांगत होती की तिलाही या एकांताची जाणीव होती. तिचा डावा हात आमच्या दरम्यानच्या जागेवर विश्रांती घेत होता. तिची बोटे हलकाशा आवाजाने सीटवर टॅप करत होती. मी हळूच माझा उजवा हात पुढे करणार. हळूहळू, जणू काही हवेच्या ओघानेच वाढत आहे अशा पद्धतीने. माझे हृदय धडधडत होते. कानात रक्ताचा ओघ लागला होता. माझ्या हाताची बोटे तिच्या हाताच्या काही इंच अंतरावर पोहोचली होती. जवळपास जाणवणाऱ्या तिच्या शरीराच्या उष्णतेची जाणीव होत होती. तेवढ्यात गाडी थांबली. माझा हात ताबडतोब माझ्या मांडीवर परत आला. मामीने माझ्याकडे पाहिले नाही, पण तिच्या ओठांवर एक लहानसे गुपित असे हसू दिसले. मुरली बापू की जय. परत मागून आजीने नारा लावला. आजी मागोमाग सर्वांनी नारे लावायला सुरुवात केली. बरोबर मामी पण हात जोडून मुरली बापू की जय म्हणून गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून खाली उतरून सगळ्यांनी गर्दीतून सुटकेचा श्वास घेतला. सावधपणेच मी अजूनही थोडा बिचकून होतो. मामी पण गाडीतून खाली उतरून एका मुलाला उचलून घेतलं आणि दुसऱ्या हाती बॅगबाकी बॅगथैली मामांनी घेतली. मी लहान मुलाला उचलून घेतलं. मामी आतापर्यंत काही बोलली नाही, काही तक्रार न करता.
थोडे नशीब आजमावून पाहूयात का, आज मला वाटलं. सर्वप्रथम गाडीतील सर्व लोकांनी मंदिर गाठलं आणि भजन पूजा दर्शनासाठी लोकांची गर्दी पाहून मी थक्क झालो. म्हणून मी त्या गर्दीत न जाता बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. मामी मामा मात्र मुलांना माझ्याकडे सोपून मंदिरात पूजा करायला गेले. तब्बल 2 तास रांगेत उभे राहून त्यांचा नंबर आला. जाऊन पूजा संपवून दर्शन करून ते परत आले. मामी माझ्याकडे हसून पाहत होती, जणू तिनं माझं विधेयक लोकसभेत बहुमतांनी पास केलं होतं. मग सुरुवात झाली जत्रेत फिरायची. पूर्ण जत्रेत मामी बाकी बायका सोबतच होती आणि आम्ही म्हणजे मामा आणि मुलं सगळे एकत्र. त्यामुळे मामीला पाहायचा प्रश्न नव्हता. पण मामी हस्त मात्र खूप होती. मध्येच माझ्याकडे एक नजर टाकायची. तिने पाहिलं की पोटात गुदगुल्या होत होत्या. मला तरीही मी जमेल तितका सरळ चेहरा ठेवून फिरत होतो. मंदिरात जाऊन दर्शन झाले. थोडे थोडे खाऊन आम्ही सगळे जत्रेत गेलो. ही गर्दी. पुरुष सगळे पुढे चालत होते आणि बायका त्यांच्या मागून रांगेत. मी मुद्दाम मागे मागे थांबलो. मामीने मला बघितलं तर तीही मला मागेच राहिली. ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यात शेवटी. जत्रेत थोडं पुढे जाताच आम्हाला काही दिसलं. जत्रेत ह्या वर्षी मोठा आकाशी पाळणा लावला होता. जवळजवळ सगळ्या बायका आणि मामा पण घाबरला. आकाशी पाळण्याला. एवढा मोठा आकाश पाळणा मी पण पहिल्यांदाच पाहत होतो. पण त्याचे मूल तर रडायला लागले. त्या पाळण्यात बसण्यासाठी साहजिकच मामीने मला गळ घातली, कारण मामाने नकार दिला होता. मी मामासमोर खोटी नाराजी दाखवत तयार झालो. विमान, हत्ती, झेब्रे असे तरचे, दोघे एका वेळी बसतील असे पाळणे. आम्ही एक लाल कारच्या आकाराच्या पाळण्यात बसलो. मामी बाहेरून आणि मी आत, आणि मधी मुलं पण. मुलं मात्र खूपच खुश होते. आकाशी पाळण्यात बसल्यावर मी माझ्या पोटावरचा सेफ्टी बेल्ट लावला. मामी सेफ्टी बेल्ट लावण्यासाठी धडपडत होती, पण तिला काही लावता येत नव्हता. मग मी तिच्याकडे वाकून तिच्या सेफ्टी बेल्ट लावू लागलो. मामी काही बोलणार नाही याची खात्री होती मला. आता तिथल्या माणसाने दरवाजा नीट बंद केला आणि पाळणा वर हलला. परत एकदा मी आणि मामी व मुले एका पाळण्यात होतो. पाळणे हळूहळू भरत होते, त्यामुळे आमचा पाळणा हळूहळू वर जायचा. मग पुढची गिराई येईपर्यंत थांबायचा. खाली उभे राहून बघणारे खूप लोक होते, पण तिकडे महाग असल्याने बसणारे कमीच. त्यामुळे प्रत्येक वेळी पाळणा बराच थांबायचा. आमची कार 10-1 फुटावर हवेत थांबली, मग परतवी 1 फुटावर. पाळण्यात बसल्याने फक्त आमची डोकीच काय ती दिसत होती. मुरली बापूंची कृपा, दुसरे काय. पाळणा एकदम वेगाने फिरायला लागला. मामी पण एवढी हिंमत वाढली होती. जिथं मामा त्या पाळण्यात बसायला तयार नव्हता, तिथं मामी होती. पाळण्यातून उतरल्यावर सगळ्यांना भुका लागल्या होत्या, म्हणून मामी म्हणाली, मंदिरामागे भंडार आहे, चला. सगळेच आम्ही सोबतच तिथे जेवण केलं आणि आता दुपारचे 2 वाजले. उन्हाळा असल्याने भयंकर ऊन तापायला लागलं आणि आम्ही सर्व परत जाण्याची तयारी करू लागलो. गाडीजवळ आलो तर ड्रायव्हर गाढ झोपलेला होता. मामांनी त्याला जाग केलं. आधीसारखी सगळी गाडी गर्दीत दाटली आणि सगळे लोक, मामी पण, सगळे आधीसारखे बसले आणि गाडी निघाली. मामी पण जत्रेत फिरून थकली असणार, म्हणून तिला डुलक्या येत होत्या. मामा समोर बसले होते आणि माझ्या हाताची करामत मी दाखवत होतो. बघता आम्ही परतलो. गाडीवाल्याने आमच्या घराजवळच गाडी थांबवली. मामा, मामी आणि मुलं व मी गाडीतून खाली उतरलो आणि गाडीतील आमचं सामान, थैल्या बॅग सुद्धा बाहेर काढल्या. मामी आणि मामा घराकडे गेले आणि मी सरळ गावातल्या मंदिरावर. तिथेच आपल्या मामाच्या गावातले मित्र भेटतात. तसाही उद्या मी घरी जाणार होतो, तर सकाळी मित्रांची भेट घेणं शक्य नव्हतं. मंदिरावर पोहोचून मी मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. थोड्याच वेळाने मामाचा फोन आला, पण फोनवर मामी बोलल्या, जेवण करायला घरी बोलावलं. मी पण तुरंत घरी पोहोचलो. संध्याकाळचे 7 वाजले असतील.
हातपाय धुतले आणि आत गेलो. मामी मला पाहून हसली, म्हणाली, ये बस, मी ताट वाढते. तुम्ही एवढ्या लवकर जेवण करता? नवलच आहे. आमच्या इकडे तर 9-10 वाजता असते जेवण. मी मामाकडे पाहत बोललो. त्यावर लगेच मामी म्हणाल्या, हो रे, आमच्याकडे पण तोच वेळ आहे जेवणाचा. पण तुझ्या मामाला शेतात कांदा पेरला आहे ना, तिथं जावं लागतं पाणी द्यायला आणि सोबत रखवाली करायला. अच्छा, आता सगळी भानगड माझ्या लक्षात आली. आणि सुनहरी संधी ही परमेश्वराने मला दिली. जेवण उरकून मी ताटावरून उठलो. मामाचंही जेवण झालं. सोबतच सर्व लोकांची जेवण आटोपली. मामानी कपडे बदलून मळके कपडे घातले आणि कुदळ खांद्यावर टाकून टॉर्च हाती घेऊन मामा शेताकडे निघाला. नीट लक्ष द्या, फक्त शेतात जाऊन झोपू नका, ओरडत मामी मामाला सांगत होती. मी आपला हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो. थोड्याच वेळाने मामी पण मुलांना झोपी घालून हॉलमध्ये टीव्ही बघायला आली आणि माझ्या हातातून रिमोट हिसकून घेत म्हणाली, आण दे रे रिमोट, इकडे माझं सिरियल कहाणी घरघरची आता लागणार आहे. आणि ते सिरियल लावून बघायला सुरुवात केली. थोडा वेळ मामी भयंकर गंभीरपणे टीव्ही सिरियल बघत होती. मग हळूहळू आमचं संभाषण चालू झालं. बोलता बोलता मामी म्हणाल्या, योगेश, तू गाडीमध्ये नेमकं काय करत होतास? मी तर थक्कच झालो. आता काय बोलावं? मला काही कळत नव्हतं. मी घाबरलो होतो. मामी म्हणाली, अरे अरे, घाबरू नकोस. मी तर असंच विचारलं माझ्या लाडक्या भाच्याला. मी रागवणार तरी कसो? माझ्या जीवात जीव आला. मामी म्हणाली, तुला गाडी चालवता येते का? मी नाही म्हटलं. तसो नाही रे बघ. म्हणून मामीने स्वतःच्या खोटोकडे बोट दाखवत म्हणाली, ही गाडी रे. मी पण दचकलो. म्हणालो, हो, चालवता येणार, पण मी कधीही गाडी चालवली नाही. तुम्ही शिकवली तर नक्कीच चालवू शकतो. मामी म्हणाली, हो, मी शिकवते. चल. तसच मी उठून गाडीत स्टेअरिंग हाती घेतलं आणि गाडीवर स्वार झालो. गाडी चालवताना मला आधी सुरुवातीला त्रास झाला, पण त्यानंतर सगळी गाडी मी नीट बॅलन्स केली. मी घामाघूम झालो होतो. मामी पण मला मन लावून शिकवत होती. या प्रकारे मामींनी मला सलग 2 तास गाडी चालवणं शिकवलं. मी तर आता गाडी शिकवण्यात प्रवीण झालो होतो. सगळं आटोपून मला उद्या सकाळी घरी जायचं होतं. मी थकलो होतो म्हणून मला लवकर झोप लागली आणि निवांतपणे झोप लागली. सकाळी उठून मी दात घासत होतो, तेवढ्यात मामा शेतातून आला. जसा मामा दारी आला तसा मामीने बोलायला सुरुवात केली, आलेत का? जागी होते का? नुसतं नावासाठी शेतात जाऊन झोपले होते. मामा चुपचाप आत निघून गेले. मी पण आंघोळ करून घरी जाण्याची तयारी करत होतो. मामाची एरवी नजर माझ्याकडे होतीच. मामा तोंड धुवून आंघोळीला गेले. तेवढ्यात मामी माझी बॅग भरून द्यायला आली. माझा तर घरी जाण्याचा विचार नव्हता, पण कसं सांगू, कोणाला सांगू असं झालं होतं. पण मामीच काही वेळा स्वतःच म्हणाल्या, अरे, घरी जाणं एवढं अर्जंट आहे का? मी काय म्हणते, मामांना अजून 1 आठवडा शेतात जाणार आहे. आमच्याकडे लोडशेडिंगमुळे रात्रीची लाईट आहे ना. मग थांब ना, तुलाही अजून गाडी चालवता येईल आणि गाडीची मेंटेनन्सही छान राहील. मामाला आणि तुमच्या घरी तुझ्या आईला मी समजावून सांगते. आणि तसं झालंही. मामाला आणि आईला मामीनी समजावून सांगितलं. मामा तर खूप खुश झाले होते. मित्रांनो, आजसाठी एवढंच. बाकीची कथा आता दुसऱ्या भागात सांगेन. दुसऱ्या भागासाठी खाली कमेंटमध्ये 2 लिहा बस. आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग परत भेटू कथेच्या पुढच्या भागात. धन्यवाद.